गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? ओके, मी पण मजेत. आता वाजले सकाळचे 7 आणि मी पोचले शिर्डीमध्ये. ऍक्च्युली 5 वाजता पोहोचणार होतो, पण जरा लेट झाला. काल काय झालं, खंडाळ्यामध्ये जरा बराच वेळ गेला. खंडाळ्यामध्ये जवळजवळ 2 तास गेले, ट्रॅफिक एवढं होतं, त्यामुळे सकाळी पोहोचायला वेळ झाला. आता हॉटेल घेतो, चेक इन करतो, जरा फ्रेश होतो आणि मग इथनं कल्टी मारून 2 विजिट करूया. चांगली थंडीवर का शिर्डीत पण. बरोबर 9 वाजलेत, मी रेडी झाले. तुम्हाला 0 मिनिटात हॉटेलची देतो, रूम टूर देतो. मी कसा दिसतो सांगा जरा कमेंटमध्ये. बरोबर आहे ना, आपल्या ह्याच्या मंदिराचा गेट नंबर 7च्या तिथं हे हॉटेल आहे, त्याच्यामुळे थोडंसं जरा कॉस्टली आहे. बट एवढे काय रूम मोठे नाहीत. बट एनिवेज चलो बाहेर जाते, ब्रेकफास्ट करते. कल्टी मारते. आपल्याला 30 किलोमीटरवर जायचं. सो चलो ब्रेकफास्टला जायचं. पहिल्यांदा हे मंदिर आणि हे आपलं हॉटेल. हॉटेल थोडं गणिक आहे, फक्त लोकेशन जरा चांगलं आहे. हे म्हणजे चांगल्या म्हणण्याचं बेस्ट लोकेशन आहे, त्याच्यामुळे मी इथे थांबलो. आणि ते त्या साईडला 2 माझे मागच्या वेळेसचे हॉटेल होते, तिथे काय आपल्याला रूम भेटले नाही, सिंगल ऑक्युपन्सी असल्यामुळे. आता ब्रेकफास्ट करू तिकडे, कारण इथलं रेस्टॉरंट पण गणिकाचं आहे ॲज युजल. सो ब्रेकफास्ट करतो आणि कल्टी मारतो, कारखान्यावर जातो आणि संध्याकाळी येतो दर्शनाला. ऑर्डर केलं बरोबर 5 मिनिटात डोसा दिला. त्याला ते पहिल्या राऊंडला तर एवढं रेटतो, नंतर पुढचं बघू. डोसा संपवला, नंतर पराठा मागवला. तर पराठा रेटतो म्हणजे जेवायचं टेन्शन नाही, काय मिक्स पराठा मला आहे. बस किती वाजता माहिती करून घेऊ. पराठा राव मगाशी घेतलेला, काय सगळा गेला नाही, निम्मा त्याचा पार्सल घेतला. बस जाईल म्हणून कारण ऑलरेडी 10 वाजले. पण तशी पण आल्याला लगेच फायदा झाला. कोपरगावला जाणारी बस मिळाली आणि बस पण ओके, कम्फर्टेबल. 30 किलोमीटर जायचं, एक अर्धा 1 तासात लागेल मला वाटतं. कोपरगाव आणि कोपरगावपासून पुढे कुठलं गाव आहे मला वाटतं बघू. आता ते सांगतो मी तुम्हाला, अपडेट करतो कुठलं गाव आहे. कोपरगावला एवढी चकचकीत गाडी मिळायची मला वाटते पहिल्यांदाच मी चढली गाडी, त्यामुळे 1 नंबर जागा मिळाली. 15 किलोमीटर फक्त जायचं. स्मृती उद्यान भारी गेले का नाही? छान छान. चलो 11:30 वाजले. आता आज जाऊ कारखान्यात. पोचलोय मी. जाऊन जरा पटपट 2 मीटिंग करू आणि कल्टी मारू. आपल्याला अजून एक व्हिजिट करायची दुसऱ्या कारखान्यात, जवळ जायचो. बरोबर वाजलेत 2 आणि माझी आहे ना 1 व्हिजिट झाली. मग अशी बरं झालं हेवी ब्रेकफास्ट केला, त्याच्यामुळे काही भूक लागली नाही. त्यामुळे आता काय करायचं, इथून पुढे आहे ना 4-5 दिवस सकाळचं रेटून नाश्ता करायचा, जेणेकरून काय परत दुपारी थांबायला लागत नाही तर जेवायला. तर परत एक अर्धा-पाऊण तास, अर्धा ना 1 तास त्यात जातो. आता इथनं पुढं 20 किलोमीटरवर दुसरा कारखाना आहे आपला ह्याचा संजीवनी. तिथली तर व्हिजिट झाली, चांगली व्हिजिट झाली. डिस्लरीत पण गेलो होतो. आता मागाशी बघा इथनं आपण आलो होतो. आता इथनं बस मिळणं जरा अवघड आहे. मागच्या वेळेस पण मी इथे थांबलेलो. बघू वाढ बघू आता काय येईल ते, नाही काही हात करूनच जायला लागणार असं मला वाटतं. याला या बैलांच्याकडे बघून आपण जनरली म्हणतो की एखाद्याला नाही का असं मंद असलं की काय बैल आहेस का, पण बैलांचं बैलांना कष्ट कसले. किती टन ऊस आहे? 4 टन. मला वाटतं काय मिळालं भेटली बरं झालं, लवकर कोपरगाव डायरेक्ट कोपरगावची मिळाली. तिथनं डायरेक्ट संजीवनी. ऑलमोस्ट सगळे कारखाने चालू झालेत आता, सगळीकडे केन अनलोडिंग चाललंय. आता माझी पण दुसरी व्हिजिट झाली. मी पण आता कल्टी मारायच्या मार्गावर आहे. फक्त मला एक डिस्टरी जायचंय आणि तिथलं मग जातो. इथं अजून एक्सपान्शनचं काम झालं नाही. हा हे लावतात बघा, पॅन लावतात. कोण लावतोय बघितलं पाहिजे. हा वरचा पॅन आहे, व्हर्टिकल पॅन. सकाळी जशा 2 व्हिजिट प्लॅन केलेलं ना, प्लॅन प्रमाणे आपल्या 2ही व्हिजिट कम्प्लीट झालेल्या आहेत. ऍक्च्युली 4 झाल्यात, कारण 2 शुगर फॅक्टरी आणि 2 डिस्लरी. आणि आता किती वाजले? 4:30 वाजले. आता फक्त मी एक बघणार इथे, एक दुसरा एक प्लांट आहे. त्या प्लांटमध्ये भेटते घेऊन बघणार आहे. दुधाचा प्लांट आहे, मिल्क प्लांट. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, हा प्लांटमध्ये आहे ना, हा जवळजवळ आहे ना 70चा प्लांट आहे. 1960चा प्लांट आहे. 50 वर्ष झाले प्लांट. थोडा जुना प्लांट. आणि आपले एक जुने सप्लायर होते, सॉरी मी सप्लायर आहे, जुने एक आपले ओळखीचे होते, ते भेटले. तर असं हे काय म्हणतो ना एवढं
बघू आता मी त्या दुसऱ्या प्लॅनकडे जातो, तिसऱ्या प्लॅनकडे जातो. मला गाडी मिळाली तर मी डायरेक्ट जाणार आता शिर्डीला. आमच्या कस्टमरच्या समोर बरोबर संजीवनी कॉलेज आहे. ओके बाय द वे, अशा पद्धतीने आपली तिसरी विजिट पण झाली. आता 3 विजिट केल्यानंतर मी चाललो शिर्डीला. 3 म्हणजे ऍक्च्युली टोटल 5 विजिट झालं आणि लय भारी विजिट झाल्यात. आता इथनं रिक्षा घेऊन जातो डायरेक्ट मी कोपरगाव फाट्याला आणि कोपरगाववरनं शिर्डीला. अतिशय खडतर असा प्रवास करत मी आता पुन्हा एकदा शिर्डीत पोहोचलोय. आणि एमपीची बस आहे दिसते, मध्य प्रदेशमधनं पण बस येते. तर आता मी काय करणार, आता मी रूमवर जातो, जरा फ्रेश होतो आणि दर्शनाला जातो. फोन रूमवर ठेवतो आणि नंतर परत फोन घेऊन परत ब्लॉक करायला जातो. तो चलते फिर जरा काय तर चहा बी पिऊ आणि कल्टी मारू. चलते. आता आहे ना बरोबर वाजलेत 6:45. रूमवर आलो, चांगलं फ्रेश वगैरे झालो, मस्त वगैरे. आता दर्शनाला जायचंय, त्याच्यामुळे म्हणलं जरा फ्रेश झालं पाहिजे चांगलं. ओके मध्ये आंघोळ चकाचक केलेली आहे. नंतर फोन मी सगळे स्विच ऑफ करून मागायची आहे ना जाऊन आलो. इतकं क्वालिटी दर्शन झालं. 7ला गेलेलो माणसं, 7ला लाईनला थांबलो, 7:15 दर्शन घेऊन बाहेर. आणि दर्शन इतकं बेस्ट झालं, इतकं निवांत शांत, अजिबात गर्दी नाही कसली नाही. फक्त अर्धा तास एका ठिकाणी थांबायला लागलं तेवढं, कसलीच गर्दी नाही. लय बेस्ट दर्शन झालं. दर्शन झालं, थोडा वेळ तिथं थांबलो आणि तिथंच ते प्रसादाचं कुपन आता घ्यायला सुरुवात केली, द्यायला सुरुवात केली. ते घेतलं आणि प्रसाद घ्यायला गेलो महाप्रसादला, म्हणजे जेवायला. इतकं क्वालिटी जेवण होतं तुम्हाला सांगतो. मी जायला आजपर्यंत ना मी जिथं जिथं म्हणजे प्रसाद खाल्ले, मी असं कंपॅरिझन नाही करत कुठलं काय, पण इथला प्रसाद बेस्ट. मला लय खतरनाक जेवण आवडलं. इतकं भारी जेवण म्हणजे खरं जेवलं. आणि माझी ना आज इच्छा होती एकदम साधं जेवायचं, अजिबात तसलं फॅन्सी पंजाबी काय जेवायचं नाही, घरगुती जेवायचं. आणि इतकं छान आणि इतकं म्हणजे लयच भारी जेवण, म्हणजे असं कंपॅरिझन नाही कोणाबरोबर. मजा आली म्हणजे जेवण करायला. आणि थंडी आहे थोडी थोडी आता. सो चलो तर आता मग जाऊन 10 वाजले. आता मी वरनं परत जाऊन खाली आलो, थोडं चाललो बिना चपली तिकडे गेलेलो. हो, चप्पल रूममध्ये ठेवलेली, मोबाईल रूममध्येच. तिकडे परत आलोच नाही, डायरेक्ट इथनं सरळ तिकडे गेलो आणि जेवण बिवण करून मागायला. त्यामुळे तिथचा ब्लॉग करायचा राहिला. आता काही करत नाही मार्केटमधला ब्लॉग. एकदम साधं पण घेतलं, एकदम साधं. आता खातो नुसती सुपारी आणि कात आणि जाऊन झोपतो. चलो तर गुड नाईट. करता येईल ब्लॉग आता इथेच बंद करतो.